27 महापालिका भूखंड कवडीमोल दराने दिल्याचा आरोप, दोषींवर कारवाईसाठी मंगेश चव्हाण आक्रमक. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी महापालिकेच्या मालकीच्या तब्बल 27 भूखंडाबाबत गंभीर आरोप केले असून हे भूखंड संबंधित संस्थांना त्याकाळी कवडीमोल दराने देण्यात आल्याचा दावा केला आहे. या संपूर्ण प्रकरणात तत्कालीन वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी आणि तत्कालीन सत्ताधारी यांची भूमिका संशयास्पद असल्याचा खळबळजनक आरोपही चव्हाण यांनी केला आहे. महापालिकेच्या मालमत्तेची अशा पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली असल्यास त्यातून महानगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे स्पष्ट होते, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. 27 भूखंडाच्या व्यवहारांची सखोल चौकशी करून त्यामागील संपूर्ण सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणात तत्कालीन आयुक्त, उपायुक्त, माजी महापौर, माजी उपमहापौर यांच्यासह त्या काळातील संबंधित पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी होणे आवश्यक असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. भूखंड कोणत्या निर्णयाच्या आधारे देण्यात आला, त्यासाठी कोणती प्रक्रिया राबवण्यात आली, त्या काळातील बाजारभाव काय होता आणि प्रत्यक्षात महापालिकेला किती आर्थिक फायदा अथवा नुकसान झाले याची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान महापालिकेच्या मालकीच्या उर्वरित मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लागू नये यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. संबंधित 27 भूखंड तसेच महापालिकेच्या इतर मालमत्तेबाबत भविष्यात कोणताही गैरव्यवहार होऊ नये यासाठी प्रशासनाने पारदर्शक भूमिका घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका घेत चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. या प्रकरणात कारवाई झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 27 भूखंडांचा हा कथित व्यवहार नेमका कोणत्या कालावधीत, कोणत्या ठरावाच्या आधारे आणि कोणत्या संस्थांना करण्यात आला याबाबत अधिकृत कागदपत्रे व व्यवहाराची माहिती समोर आल्यानंतरच आरोपांचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन व प्रकरणाची चौकशी करून संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करणार का, तसेच आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कोणती कारवाई करणार याकडे आता सांगली मिरज कुपवाडमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या मालमत्तेचा गैरवापर किंवा नियमबाह्य पद्धतीने हस्तांतरण झाले असल्यास दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. या मुद्द्यावर आगामी काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये 28 जुलै 2022 रोजी सांगली महापालिकेला एक शासन निर्णय प्राप्त झाला. ह्या शासन निर्णयामध्ये असे सुचवण्यात आले की महापालिका हद्दीतील चौक किंवा महापालिका हद्दीतील ओपन स्पेसला असणाऱ्या भिंती किंवा ओपन स्पेसमध्ये लावावी लागणारी झाडं, वृक्षारोपण अशा पद्धतीचं काम या शासन निर्णयामधून करण्यासाठी स्थानिक सांगली शहरातील वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळे दवाखाने, वेगवेगळे NGO यांच्यामार्फत हे करण्याचं काम, ह्यांच्या लोकनिधीतून करण्याचं काम ह्या शासनानं ह्या GR माध्यमातून ठरवून दिलं होतं. पण असं न करता तत्कालीन प्रशासनानं व तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी ह्या GRचा चुकीच्या पद्धतीनं फायदा घेऊन ह्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या मालकीचे असणारे 27 भूखंड वेगवेगळ्या कंपनीच्या घशात, वेगवेगळ्या दवाखान्यांच्या घशात घालण्याचं काम तत्कालीन प्रशासनानं केलं आहे. आणि ह्याचा खुलासा करण्यासाठी कालच्या तारखेला मी संबंधित आमच्या आयुक्तांना हे पत्र दिलं आणि पत्राच्या अनुषंगानं त्यांना या ठिकाणी मी दाखवून दिलं आहे की बाबा हे असे चुकीच्या पद्धतीनं कमिटी करून डायरेक्ट एका कागदावर मोठमोठे भूखंड ह्या लोकांच्या घशात घालण्याचं काम केलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये मागच्या 20 तारखेला अजेंड्यावर विषय होता की असे भूखंड देण्यासाठी एखादी कमिटी तयार करावी. तर मी आयुक्तांना त्या संदर्भात भेटून सांगितलं सुद्धा आहे, अशी कमिटी करून महासभेचे अधिकार तुम्ही गमवू नका. प्रत्येक सदस्यांना अधिकार महासभेचे असणार आहेत. हातावर मोजणे एवढी कमिटी करून त्या अधिकारांवर कुठं तर गदा येताना दिसत आहे. तर मी विनंती करून पत्राद्वारे आयुक्तांना कळवलं आहे आणि हे 27 भूखंड येणाऱ्या 8 दिवसामध्ये प्रशासनानं ताब्यात घ्यावेत अशी विनंती केली आहे. आणि जर का प्रशासन या 8 दिवसात हे भूखंड ताब्यात घेऊ शकले नाहीत तर आम्हाला काँग्रेस पक्ष म्हणून सर्व नगरसेवकांना रस्त्यावर उतरावं लागेल. 27 भूखंडापेक्षा जास्त भूखंड असतील असे बघावं लागेल.
तर माझ्या निदर्शनात जेवढे आले तेवढे मी काढलेत. या सर्व अधिकाऱ्यांच्यावर पदाधिकाऱ्यांच्यावर कारवाईची मागणी आपण करणार आहोत. 100% ह्या लोकांना कोणतेही अधिकार नसताना शहर अभियंत्यांच्या विषयपत्रावर सह्या, कारण महापालिकेची मालमत्तेचे अधिकार कोणाला असतात? प्राथमिक अधिकार मालमत्ता अधिकाऱ्यांना. शहर अभियंत्यांचे अधिकार वेगळे आहेत, तर त्यावर शहर अभियंत्यांच्या सह्या आहेत. तर हे कुठं तर चुकीचं आहे. आणि एक परमिशन पत्रावर तुम्ही एवढे मोठे भूखंड देऊ शकत नाही. तर जे जे अधिकारी ह्यामध्ये दोषी असतील त्या सगळ्या अधिकाऱ्यांवर 100% कारवाई झाली पाहिजेत. या कारवाईसाठी आम्ही येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरू. यामध्ये अधिकारी कोण असते? बरेच अधिकारी आहेत, मी सगळ्या अधिकाऱ्यांची नावं लेखी स्वरूपात दिलेली आहेत. हा सर्व संगनमतानं भ्रष्टाचार झाला आपल्याला म्हणायचं आहे का? भ्रष्टाचार तर 100% झालायच. त्यांनी कशा पद्धतीने कुठल्या आमिषाच्या पोटी एवढे भूखंड दिल्यात ह्यावर विचार करण्याची गरज आहे. याबाबत आपल्याकडून काही हे होणार आंदोलन किंवा काय असं? नाही, ते आंदोलनाचा इशारा देण्यासाठीच मी आयुक्तांना पत्र दिले आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे सगळ्या गोष्टीचा.